राम राम मंडळी, आत्मा मालिक रामकृष्ण हरी. ओम गुरुदेव सर्वांना. स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये मी सद्गुरू भक्त कांचन आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, बेल बटन प्रेस करून कमेंट करत चला. पुढील सर्व सुंदर भाग पाहण्यासाठी जय हरी. प्रथमतः पांडुरंग परमात्म्याला वंदन करून सद्गुरू माऊली आणि विश्वातील सर्व साधू संत व वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन आजच्या 35व्या भागाला प्रारंभ करत आहे. आजचा सुविचार आहे, जसा संग तसा रंग. जीवनात संत संग जीवन घडवते, तर दुर्जन संगत जीवन बिघडवते. आणि आजचा विषय आहे, सुंदर असा विषय आहे, राम राम नाम जपाचे अनेक चमत्कारिक फायदे. राम राम नाम जपाचे अनेक चमत्कारिक फायदे आणि राम नाम जपाचे तुमच्या जीवनावर होणारे सकारात्मक परिणाम पहा. पुण्य ऐसे काय रामनामापुढे, काय ते बापुडे यज्ञ याग. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पुण्य ऐसे काय रामनामापुढे, काय ते बापुडे यज्ञ याग. याचा अर्थ असा आहे की सर्वात मोठे, श्रेष्ठ, महान पुण्य हवे असेल तर भक्तजन हो, काय करावं लागेल तर रामनाम गावे लागेल. या रामनामापुढे यज्ञ याग करणे सर्वच कमी आहे. म्हणजेच मनात राम असेल तर जीवनातही राम राहील आणि सर्व बाजूने जीवन सुखी होईल. नामाचे चिंतन सतत केले गेले तर जीव देव होतो. भारतीय संस्कृतीने आनंदी जीवन जगण्यासाठी जगमान्य झालेला आदर्श जीवनपट म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचा आदर्श जीवनपट होय. मनुष्य हा मायेत अडकलेला आहे. मग मायेने सुख दुःख तर निर्माण होणारच. अशा वेळी मनुष्याला मग मात्र देवाची आठवण येते. सुखात आठवण कमी येते, परंतु त्यामध्ये मात्र देवाची आठवण आपल्याला त्वरित येते. आणि मग सुख दुःखात आठवण येण्यापेक्षा रोज दर नियमाने मनापासून भगवंताचे नाम घेतले गेले तर मग मात्र आपल्या जीवनात राम निर्माण होईल. राम म्हणता रामची होईजे, राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की योग याग तप दान व्रत या सर्वांपेक्षा देवाचे नाम म्हणणे सोपे आहे. शिवाय काम करतानाही नाम सहजपणे घेता येते, नाही का? कामामध्ये काम, काही करा राम राम. तुकोबाराय म्हणतात, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. आणि म्हणूनच हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पहा, व्यवहारामध्ये एखाद्या गोष्टीचा ध्यास लागला तर कष्टाने आपण पैसा निर्माण करतो आधी, आणि मग त्या पैशातून ती इच्छित गोष्ट प्राप्त करून घेतो. मग परमार्थात श्रेष्ठ नामाचा ध्यास लागला तर सर्व जीवनच धन्य धन्य होईल, नाही का? राम नाम के हीरे मोती, राम नाम के हीरे मोती, मैं बिखराऊ गली गली, ले लो रे कोई, ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाऊ गली गली. सातत्यानं राम राम नामस्मरण करणाऱ्या साधकाचे चित्त मन शुद्ध होऊन कुळ आणि पिढ्यानपिढ्या उद्धार होतो. नामानं पिढ्यानपिढ्यांचा उद्धार होतो. शुद्ध सात्विक भाव नामधारक शुद्ध सात्विक संतांनाच नाम मिळते. म्हणजे पहा, ज्यांच्यामध्ये नाम आहे त्यांनाच संत सज्जनांचा सहवास जास्त मिळतो. आणि मग असे संत जर पिढ्यांमध्ये जन्माला आले, आपल्या कुळांमध्ये जन्माला आले, तर
मग किती आनंदी आनंद आहे. म्हणून रामनाम जपणे, जपून सात्विक बनावे. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. मग आता आपण पाहणार आहोत राम म्हणजे काय. राम म्हणजे स्वतः आनंदामध्ये रममान असलेला आणि दुसऱ्यांना आनंदात रममान करणारा चैतन्य म्हणजे राम होय. सूर्यवंशी प्रभू श्रीराम होय. रामनाम हे केवळ एक नाव नव्हे, केवळ एक मानव नव्हे, तर राम ही एक परमशक्ती आहे. प्रभू श्रीरामाला जो भक्त मनापासून शुद्ध भावाने ब्रह्ममुहूर्तावर रामनामाचा जप करेल, ध्यान करेल, त्या साधकाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, नाही का? कारण पहा, जग का मेला दो दिन का है, जग का मेला दो दिन का है, आखिर वो भी चला चली, आखिर वो भी चला चली. अहो, आयुष्य हे क्षणिक आहे हे लक्षात घेता नित्य कामे कार्य करतानाही नामात रंगून जाणे ही श्रेष्ठ भक्ती आहे. राम राम जप केल्याने भक्तांना मोक्ष प्राप्ती होते. कारण राम राम हा एक महामंत्र आहे, ज्याचा जप केवळ भक्त आणि हनुमंतरायच नाही, तर भगवान श्री शंकर देखील करतात. इतके महत्व आहे या रामनामाचे. आणि म्हणून आपल्याला जेव्हा कधी मन प्रसन्न असेल, तर आपण आपल्या मनाशीच गुणगुणत राहावं आणि आपल्या भक्तीत डुंबून जावं. पहा कसं ते मना राम राम राम, मना राम राम राम, श्रीराम 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 श्रीराम. अहो, स्वतःच्या मनामध्ये भक्तीची प्रेरणा स्रोत ज्योत पेटवून त्यामध्ये डुंबत राहणं ही फार अनमोल भक्ती आहे बरं. रामनामाचा अर्थ आता आपण पाहिलं. राम म्हणजे काय, तर आता आपण पाहणार आहोत रामनामाचा अर्थ काय. रामनाम संबोधित केल्याने देखील आपले सर्व दुःख नाहीसे होतात. आपलं सर्व दुःख दूर करण्यासाठी एकमेव संबोधन म्हणजे रामनाम आहे, हे लक्षात घ्या. राम राम असे 2 वेळा जर आपण म्हटले तर ते अभिवादन होते. राम राम असे 3 वेळा जर आपण संबोधन केले तर मग मात्र ती संवेदना होते. म्हणजे एखादी वाईट घटना घडली तर आपण काय म्हणतो, जर आपल्याला रानात गेलो आपण, शेताच्या कामाला म्हणा, गायीमागे म्हणा, बैलांमागे म्हणा, जनावरांमागे म्हणा किंवा काही कामानिमित्त आपण जर रानात गेलो आणि आपल्याला अचानक एखादा साप दिसला, तर आपण काय म्हणतो, राम 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 असं घाबरून म्हणतो. पण लक्षात घ्या, ते सुद्धा काय घडतंय? नामस्मरण घडतंय. जर राम 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 असे 4 वेळा जर आपण बोललो गेलो किंवा त्यापेक्षा अधिक वेळा बोलत गेलो, तर मग मात्र ते भजन होतंय. रामनाम हे तारणहार आहे. म्हणूनच हनुमंतराय सदा रामनाम जपत, म्हणून हृदयातच त्यांच्या स्थित झाले होते राम. राम श्रीराम. नाम घेता मुखी राघवाचे, नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचा, ओ दास रामाचा, हनुमंत नाचे, दास रामाचा, हनुमंत नाचे. हे भजन झालं. ज्याच्या मुखामध्ये राघवाचे नाम आहे, असा भक्त हनुमंतराय हा रामाचे दास म्हणून घेत आहेत. अहो, नाम किती पवित्र आहे की हनुमंतरायांच्या हृदयात रामानं प्रगट व्हावं. जय श्रीराम. रामनाम हे तारणहार आहे. रामनाम हे अनेक भक्त वा साधू संतांनी सुद्धा
जपलेले आहे आणि राम राम जपाच्या पुण्याईने ते मुक्तीलाही जाऊन पोचलेले आहेत. आपण कुठे आहोत? आपण काय करायला हवं? हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे भक्तजन हो. मी उद्या करील, मी परवा करील, मी नेक्स्ट इयरला करील. नाही. मी चांगले काम आज, आत्ता आणि आत्ताच सुरू करणार. कारण मी प्रत्येक भागामध्ये सांगत आहे, की उद्याचा सूर्यसुद्धा आपण पाहणार आहोत की नाही? नो नेव्हर आपल्याला नाही माहिती. रामनाम हे जीवनरक्षक आहे. आपल्या जीवनावर रामनामाचे काय संबंध असतात किंवा काय सकारात्मक परिणाम होतात किंवा काय चमत्कार होतात, हे आता आपण पाहणार आहोत पहा. प्रभू श्रीरामांच्या नावाच्या उच्चाराने जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि राम राम या नामजपाच्या वलयाने चित्तामध्ये सुद्धा लय निर्माण होते. जेव्हा सतत राम राम जप चालू होतो, तेव्हा रोम रोम मध्ये प्रभू श्रीराम वास करतात. भोवती सुरक्षा मंडळ निर्मित असते, परंतु श्रीरामाच्या नावाचा प्रभाव अतिशय सकारात्मक आहे. हरी हा अनंत आहे आणि या अनंताचे नामही अनंत प्रकारचे सुख समाधान देत असते. जीवन म्हणून हरी 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 हा जीवन उद्धारक मंत्र आहे. शा शांती प्रदान करणारा असतो. संतजन त्याचे वर्णन विविध रित्या करत असतात. श्रीरामांचे सुंदर असं नाम रामचरित्र कोटी कोटी कल्पनेत गाऊन देखील गायले जाऊन पूर्ण होत नाही. त्याला रामनाम असं म्हटलेलं आहे. हरी अनंत हरी कथा पहा. हरी अनंत हरी कथा अनंता. हरी अनंत हरी कथा अनंता. कहही सुनही कहही सुनही बहुविधी सब संता. अहो, रामचरित्र आणि रामनाम गाणं आणि राम राम म्हणणं ही आपण आपल्या जीवाकडून जीवाने शिवाला आणि शिवाने जीवाला दिलेली अनमोल भेट आहे. आत्मकृपेची भेट आहे. हे लक्षात घ्या भक्तजन हो. आणि म्हणून कधीतरी म्हणावंसं वाटतं, चला अयोध्येला जाऊ, चला अयोध्येला जाऊ, राम डोळा भरुनी पाहू, राम डोळा भरुनी पाहू. अहो, अयोध्येला जाऊ, रामनामाचा जप करू आणि रामदेवाला रामाला डोळे भरून बघू आणि या जीवनाचे सार्थक करू. इतकी भक्ती आणि प्रेम आपलं देवावर असलं पाहिजे. एक छोटासा दृष्टांत आहे पहा. हृदयामध्ये राम जर प्रगट करायचा असेल, तर या नामाचा चमत्कारिक महिमा पहा. राम रावण युद्ध झालं आणि राम रावण युद्धामध्ये प्रभू श्रीरामांनी हे युद्ध जिंकलेलं आहे. परंतु या युद्धामध्ये सर्वतोपरी सहकार्य सर्वांनीच केल्यामुळे जे जे युद्धामध्ये सहभागी होते त्या सर्वांना काहीतरी भेट द्यावी म्हणून प्रभू श्रीरामांनी एक कार्यक्रम आयोजित केला आणि सर्वांनाच पंचपक्वान्नाचं जेवण प्रसाद देण्यात आला आणि प्रत्येकाला अनमोल अशी भेटवस्तू सीतामाई आणि रामप्रभू देत होते. तेव्हा सर्वांना देऊन झाल्यावर श्रीरामांनी हनुमंतरायांना विचारले, की काय भेटवस्तू देऊ आपणास? माझ्याकडे मी काय द्यावे मला समजत नाही. काय मागाल ती भेटवस्तू मी आपणास देऊ इच्छितो. परंतु हनुमंतरायांनी कुठलीही भेटवस्तू घेण्यास नकार दिला. हे पाहून सीतामातेला वाईट वाटलं आणि सीतामातेनं हनुमंतरायांनी आपल्यासाठी काय केले हे स्मरणात ठेवून स्वतःच्या गळ्यातील मोत्यांची अनमोल अशा मोत्यांची माळ भेट म्हणून दिली. हनुमंतरायांनी ती स्वीकारली. पण काही वेळाने सीतामाईंचे लक्ष गेले तर हनुमंतराय एका
वेगळ्या ठिकाणी म्हणजे एकटे एका बाजूला जाऊन बसलेले होते आणि ती अनमोल माळेतून एक एक मणी काढून ते आपल्या दातांनी तो मणी तोडत होते. त्यात काहीतरी पाहत होते आणि तो मणी फेकून देत होते. मग त्यांनी असे करण्यामागचे कारण सीतामाईंनी हनुमंतरायांना विचारले आणि त्यावेळी हनुमंतराय म्हणाले, की "माता प्रणाम. मला क्षमा करावी, पण मी या मोत्यांचा अपमान करत नाहीये. तुम्ही दिलेल्या भेटवस्तूचा अपमान करत नाहीये. तर मी या मोत्यामध्ये राम शोधत आहे. परंतु एकाही मण्यामध्ये मला माझा राम दिसत नाही." हे ऐकून उपस्थित सर्वजण मात्र हसू लागले व "मण्यात राम नाही, मग तुझ्या शरीरात राम आहे का?" असं एक जणानं खोडसाळपणानं विचारलं. व "राम हे सर्वत्रच आहे. मग ते तुझ्यात आहेत का? मण्यात नाही तर?" असे विचारले. उत्तरादाखल हनुमंतरायांनी "जय श्रीराम, जय श्रीराम" असे म्हणत आपले हृदय चिरून दाखवले आणि काय आश्चर्य! हृदयात प्रत्यक्ष राममूर्ती साकारली गेली आणि रामरूप हृदयात दिसून आले आणि सर्वांनी हनुमंतरायांना नमन केले आणि हनुमंतरायांच्या आदर्श भक्तीला प्रणाम केला. जय श्रीराम, जय श्रीराम. मग पहा, हा फायदा चमत्कारापेक्षाही किती महान आहे हो भक्तजन हो. म्हणून रामनामात आदर्श शक्ती आहे. हा आदर्श अंगीकारणं, हे जीवन धन्य करणं, हे रामनामाशिवाय होऊ शकत नाही. राम म्हणजे श्री विष्णूंनी घेतलेला दैवी अवतार होय. जनकल्याणार्थ स्थिर प्रज्ञेने कसे जगावे, जीवनातील सुखदुःखाचा सामना कसा करावा आणि जीवन कसे आपणास रामचरित्र शिकवते. त्यामुळेच गेली हजारो वर्षे जगावर रामचरित्राचा ठसा आपल्या प्रत्येक भक्ताच्या अंतर्मनावर उमटलेला आहे. कारण भक्तजन हो, जीवनात चांगल्या सज्जन जनांचा, साधू संतांचा सहवास लाभला तरच विवेक जागृत होतो आणि यामुळे जीवनात कलह चिंता निर्माण न होता जीवन चांगले होते. पहा, मंगल भवन अमंगलहारी, मंगल भवन अमंगलहारी, द्रवही सुदसरत अझीर बिहारी. या ओळी ऐकल्या तरी आपल्या मनामध्ये रामनाम प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. भाव विश्वच आपले अ, पारमार्थिकदृष्ट्या संपन्न होते. ज्या जीवावर राम प्रभूंची कृपा प्राप्त होते तिथे दुःख संकटांचा विनाश होऊन परमात्म कृपेची फळे आपोआप प्राप्त होऊ लागतात. राम म्हणजे जगण्याचा अर्थ आहे. अग्नी, सूर्य आणि चंद्र यांच्यासाठी र आणि म हे रूपाने बीज आहे. राम नाम हे ब्रह्म, विष्णू आणि शिवरूप आहे. ते वेदांचे प्राण आणि गुणांचे भांडार आहे. रामनामाची दोन सुंदर अक्षरे म्हणजे जगताचे पालन आणि भक्तांचे रक्षण करणारे आहे. रामनाम हे मोक्ष प्रदान करून देणारे आहे. अमृतासारखे फक्त हृदयातून आपण ते राम 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 हा जप होणे आवश्यक आहे. म्हणजेच भक्तांच्या मनरूपी सुंदर कमलात विहार करणाऱ्या भ्रमरासारखे सुमधुर राम आहे. जय श्रीराम. एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात, राम नाम ज्याचे मुखी, तो नर धन्य धन्य तिन्ही लोकी. राम नाम वदता वाचे, ब्रह्म सुख ते नाचे. राम नाम वाजे टाळी, महादोषी होय होळी. राम नाम सदा गरजे, कळी काळ भय पाविजे. ऐसा राम नाम नामी भाव, तया संसाराची वाव. आवडीने राम नाम गाता, एका जनार्दनी वंदी पाय. एका जनार्दनी वंदी पाय. इतका अगाध महिमा रामनामाचा आहे. जसे की एक लहान बालक आईला हाक मारते आणि कानावर हाक पडताच आई बाळाकडे धावते आणि
बाळाकडे आकर्षित होते, बाळाची काळजी घेते सर्वतोपरी. तसेच करोडो ब्रह्मांड भगवंताच्या एका रोमारोमात वसलेले आहे. आणि अशा प्रभूला जर भक्ताने बाळासारखी आर्त निस्वार्थ हाक मारली, तर जो निर्गुण निराकार परमात्मा आहे, तो परमात्मा राम 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 अशी नामाची हाक ऐकताच भक्ताकडे धावून येतो. याची अनंत उदाहरणे आपणास ज्ञात आहेत. राम नाम ज्याचे मुखी, राम नाम ज्याचे मुखी, तो नरधन्य, तो नरधन्य तिन्ही लोकी. अहो, राम नाम ज्याचे मुखी, तो नरधन्य तिन्ही लोकी. मग अजून काय पडावंय आपल्याला? रामनामाच्या जपाने प्रभू श्रीराम हे निर्गुण निराकार रूपाने अखंड ब्रह्मांडात रमलेले आहे. ते भक्तांजवळ नामरूपातही वलय स्वरूप प्रगट होतात. अनंत नित्यानंद आणि चिन्मय ब्रह्मानंदात योगी रमण करतात. त्याच रामनामात परब्रह्म प्रतिपादित होतो. अर्थात रामनाम हेच परब्रह्म आहे. अनंत नामात मुख्य नाम राम राम आहे. भगवंताचे गुण आधीचे वर्णनात्मक गुण श्रेष्ठ नाम स्वरूप आहे. उदाहरणार्थ भगवान शंकराच्या आरतीमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, शतकोटींचे बीज वाचे उच्चारी, रघुकुल तिलक रामदासांतरी, असे पद आहे. शतकोटींचे बीज म्हणजे राम ही 2 अक्षरे आहेत. वाल्मिकी ऋषींनी 100 करोड श्लोकांचे रामायण बनवले आणि भगवान शंकरांच्या पुढे ठेवले, जे सदैव रामनाम जपत असतात. तर भगवान शंकरांनी संपूर्ण रामायणाचे 3 असे भाग करत ते सर्व तिन्ही लोकात वाटून टाकले आणि शेवटची 2 अक्षरं जी शिल्लक राहिली, रा आणि म, हे राम आपल्याजवळ ठेवून घेतले आणि संपूर्ण सृष्टीसाठी राम राम जप जपू लागले. राम राम जप केल्याने काय होते तर पहा, रामनाम अविनाशी आणि व्यापक रूपाने सर्वत्र परिपूर्ण आहे, चेतन आणि आनंद आहे. रामनामाचे महात्म्य हे सत तत्व जसेच्या तसे राहते, त्याचा विनाश होत नाही. म्हणून भक्तजनो, लक्षात घ्या की रामनाम जप केल्याने जीवनात सुख शांती तर प्रदान होतेच हो, परंतु जीवनाचा उद्धारही होतो. राम राम जपल्याने अंतकरण शुद्ध होते. सर्वात आधी भक्तजन हो, आपलं अंतकरण शुद्ध करून घ्या. कारण अंतकरण जर शुद्ध असेल तरच आपल्याला पुढची प्रकृती आणि प्रकृतीपासूनचे जे अतीत परमात्म तत्व आहे, त्या परमात्म तत्वाला जाणण्याची शक्ती या नामातच आहे आणि ती प्राप्त होऊ शकते. राम राम जपाने भक्ती हृदयात निवास करते, स्थिर होते. त्यामुळे पाप क्षालन होते. राम राम उच्चाराने भक्ताचे मनात हृदयात गोडवा, आनंद, समाधान, संयम, साहस आणि प्रेम निर्माण होते, हे लक्षात घ्या. आणि प्रेम निर्माण झाले की एकदा प्रभू परमात्म्याविषयी प्रेम निर्माण झाले की मग मात्र आपले जीवन शांतमय आणि सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. राम जपाने रोम रोम पवित्र होतो, साधकही या नावाने पवित्र होतो आणि त्याच्या सहवासाचा आणि अशा पवित्र झालेल्या नामाने पवित्र झालेल्या साधकाचा सहवासाच्या, स्पर्शाचा, वाणीचा प्रभाव दुसऱ्यांनाही आपोआप जाणवू लागतो. कारण राम नामाचे वलय निर्माण होते. हे वलय इतरांना जाणवू लागते, हे लक्षात घ्या. शोक, चिंता आपोआप दूर जातात. पापांचा नाश होऊन साधक जिथे जिथे वास्तव्य करतात, रममान होतात, तल्लीन होतात नामाच्या सुखात. तिथे तिथे वायुमंडल पवित्र होत जाते आणि त्याच्या लहरी निर्माण होत जातात. आजचा सारांश आहे भक्तजन हो, राम नाम जपताना स्थळ, काळ आणि वेळेचे कोणतेही बंधन नाही. तुम्ही केव्हाही आणि कुठेही नाम घेऊ शकता, कितीही नाम घेऊ शकता. भगवंताच्या नामाने जर समुद्रातील दगड तरून गेले आहेत, तर मनुष्य जीवाचा काय पाड, त्याचा उद्धार हा होणारच ना.
असे दिव्यमय नाम रामनाम घेण्याची आपणास बुद्धी होवो आणि मनुष्य जीवनाची सार्थकता आपल्या लक्षात येवो आणि ती सार्थकता आपणास प्राप्त होवो. म्हणून रामनाम जपत राहा भक्तजनो. जीवन परिपूर्ण आणि सुखी आणि ईश्वरमय झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. भक्तजनो, हा 35वा व्हिडिओ रामनामाचा महिमा सांगणारा आपण शेवटपर्यंत ऐकलात म्हणून आपले मनापासून धन्यवाद. आणि स्पर्श परिसाचा या यूट्यूब चॅनलमधला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून आपले मत कमेंटद्वारे मांडत चला. आणि आपण हा व्हिडिओ कोणत्या गाव, तालुका, जिल्हा, शहरातून पाहत आहात जमेल तर मला सांगा. आनंद वाटेल. कारण कुठपर्यंत हे विचार पोहोचत आहेत, कुठे कुठे जात आहेत हे माझ्या लक्षात येईल आणि मला अजून सुंदर चांगले भाग आपणापुढे घेऊन येण्यासाठी आनंद वाटेल, प्रेरणा मिळेल. आणि या स्पर्श परिसाचा या संतमय, आध्यात्मिक, शिवमय कुटुंबातील सर्वांना आत्मा मालिक आणि नवीन येणाऱ्या सदस्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. जय शिवराय. कृष्णम वंदे जगद्गुरु. कृष्णम वंदे जगद्गुरु. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.